6. सर्वेजी मिसाल यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. टुडेज मॅच नंबर 5 इन ऍक्शन मध्ये पहिल्याच बॉल मध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मागील मॅच मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा नागेश इथून मात्र होतोय बाद. प्रचंड अनुभव आहे नागेश यांच्याकडे आणि ते आता देखील डगआउट मध्ये पोहोचलेत. कल्पेश आलेत नवीन बॅटर. हरेश कराले वेगवान गोलंदाज आहे. गोलात टाकलाय बॉल. वॉट बॉल. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. परफेक्ट यार्कर. वेगवान तेज चाला यार्कर फेकलाय हरेश करालेनं. आणखी एक निर्धाव बॉल. पहिल्याच बॉल मध्ये सफलता अर्जित केली. सुरुवात चांगली केली. टॉस जिंकल्यानंतर डेल डेव्हिड्स ने मॅच मध्ये नेरळचे सर्वच खेळाडू एकमेकांच्या विरोधात आज नेरळच्या सन्मानासाठी आणि नेरळच्या अभिमानासाठी एक दिवस खरं तर आपल्या नेरळसाठी यासाठी ही स्पर्धा आहे मैदानाच्या आतमध्ये आपण घडवतोय. आणखी एक यार्कर बॉल. वेगवान पद्धतीने यार्कर लेन सातत्याने डायरेक्ट हिट. थोडा लेझी राहिला परंतु काय अटेम्प्ट केले हरेश करालेनं. वेल अटेम्प्ट बाय द हरेश कराले. अप्रतिम. परंतु हाताचा स्पर्श झाला होता खरं तर यष्ट्यांवरती आणि त्याच कारणास्तव पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 1 मोर रन. धाब्याचा श्री गणेश पहिली धाव फलकावरती. ती टीम नेरळ लायन्सची. बाला मोरे ऑन स्ट्राईक. टीमचा कॅप्टन लवकर बाद झालाय नागेश. त्यानंतर आता बाला मोरेला फार चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिलाच सामना त्यांनी धावा उभारल्या होत्या खरं तर. पुढ्यात टाकलेला बॉल लॉंग ऑफ मध्ये झालं. विनलय. 30. अडकला झाल्यामध्ये फलंदाज बाला मोरे. 27. 26. 25. 24. 23. 22. 21. 20. 19. 18. 17. 16. 15. 14. 13. 12. 11. 10. 9. 8. 7. 6. 5. पहिल्याच षटकामध्ये संपूर्णपणे धाराशाही करण्याचं काम करतोय हरेश कराले. कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टनला केले बाद. डेअर डेव्हिल्सच्या कॅप्टननं नेरळ लायन्सच्या कॅप्टनला मात्र माघारी धाडलाय. 2 फलंदाजांना बाद करण्यात या 4 बॉल मध्ये यश आले कॅप्टन हरेश करालेला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक खलनायकाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निर्विघ्नपणे पार पाडतोय हरेश कराले. वॉट बॉलिंग. अफलातून मॅग्निफिशियंट बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 4 मध्ये मिळाली आहे कॅप्टनची विकेट. न्यू बॅटर इन योगेश. आदरणीय सेहबाज मालदार यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी. मी त्यांना विनंती करतो या सन्मानानं आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती नेरळ प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. बॉल नंबर 5. काही षटक पडतंय. कॅप्टन हरेश करालेनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम षटक स्वतःच्या खांद्यावरती वेगवान पद्धतीने आता मिडॉनला क्लिअर केलाय. फटका चांगला आहे. ताकद भरपूर आहे. काऊ कॉर्नरला क्लिअर झालाय. बॉल चाललाय थ्रू द कव्हर. सीमा पार येतोय. काऊ कॉर्नर मध्ये येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. शिवरायांचं गीत देखील आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवराय. खरं तर लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विचारानं स्वराज्य उभं राहिलं. खरं तर राजा तुम्ही विशाल गडावरती जोपर्यंत पोहोचत नाहीत ना तोपर्यंत तोफेंचे 2 वारांचे आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे या पावनखिंडीत फ्रान्स सोडणार नाही. ही पावनखिंडचा इतिहास तुम्ही पाहिलाय. खरं तर राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणून घेणारा तानाजी मालुसरे पुन्हा आलाच नाही. याच उद्दिष्टानं की लाख मेले तरी चालतील पण तू लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. खरं तर राजा शिवछत्रपती शिवराय ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी जीव तलपतो आपला प्रत्येकाचा महाराष्ट्राच्या मातीसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोलवणारी या महाराष्ट्राची माती आहे. त्यात खंजीर सुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची चाहते आहे. नेरळ प्रीमियर लीगच्या निमित्तानं देऊयात पुन्हा एकदा शिवरायांना मानाचा मुजरा. ऑन द मार्क. ओव्हर नंबर 2 मध्ये अमित डाऊन द ग्राउंड केलाय. लॉंग ऑनला उडवलाय बॉल अलॉंग द कार्पेट. वेगवान पद्धतीनं क्षेत्ररक्षक बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती सिंगल. 1 मोर ॲड. धाव संख्या आहे ती 6 आकड्यावर.
चला मी विनंती करतोय डीजे मास्टर थोडा माईकचा आपण व्हॉल्यूम आणि माईक सिस्टीमचा आवाज आणि त्यानंतर साऊंड सिस्टीमचा आवाज थोडा कमी करा, कारण आपण पाहतोय आपल्या सभोवताली मीटिंग देखील चालू आहे आपल्या संध्याताई यांची, त्यामुळे कृपया करून आपण आवाज थोडा कमी करा. स्वरूपात बॅटर इथे आउट होतोय. Hello, my chick, hello. ओहो, चांगला चेंडू आणि चांगला शॉट. बॉल चाललाय सीमा पार. रजमिती 6 षटकार. तीन चेंडू आणि 12 धावा फलकावरती लागले गेलेत. दोन महत्वपूर्ण धक्के बसतायत नेरळ लायन्सच्या संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि हातामध्ये. चार चेंडू आणि 13 धावा फलकावरती. 4 चेंडू आणि 13 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावा फलकावरती लागले गेल्यात. ओहो, फटका चांगला आहे. फटका चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. पाच चेंडू आणि 17 धावा फलकावरती. पाच चेंडू आणि 17 धावा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा फलकावरती लागले गेलेत. 3 महत्वपूर्ण धक्के बसलेत. 17 धावा फलकावरती लागले गेलेत. चला, टीम मीटिंग नकोय. कॅप्टन हरेश कराळे, टीम मीटिंग नकोय. पंच, आपण टीम मीटिंग करून देऊ नका. थोडस स्पीड अप करायचंय. चला पंच, टीम मीटिंग नकोय. 17 धावा फलकावरती. 3 महत्वपूर्ण विकेट माघारी आले. नागेश पवार, पाला मोरे. नेक्स्ट गोलंदाज रोशन सज्ज झालाय. ओहो, कमालीचा चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडं. झटका क्रमांक 4. अफलातून गोलंदाजी. 13 धावा. एक चेंडू आणि 17 धावा फलकावरती. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर आलाय.
17 धावा फलकावरती लागले गेलेत. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा. ओहो, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकत असताना रोशन 2 चेंडू आणि 17 धावा फलकावरती. 2 चेंडू आणि 17 धावा. ओहो, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगले होत असताना 18 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि 18 धावा फलकावरती. चार चेंडू आणि 19 धावा फलकावरती. हळूहळू कासवाच्या गतीनं धावा येत आहेत. 19 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 19 धावा फलकावरती. पुन्हा एकदा भन्नाट बॉल. 5 चेंडू आणि 19 धावा फलकावरती. 5 चेंडू आणि 19 धावा. यस, पण समज सांगतात दिस इज अ व्हाईट बॉल. 20 धावा फलकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संदेशी लाड यांचा देखील सन्मान करण्यात येईल. आज एक रोनक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट येत असताना अजून एक चेतन शिंदे बॅट टू द पवेलियन. झटका क्रमांक 5 बसतोय. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले भाई अर्थातच रुपेश चव्हाण. वीस धावा फलकावरती. अफलातून गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू होती. रोशन वीस धावा फलकावरती. वीस धावा फलकावरती. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल. एक चेंडू आणि 20 धावा फलकावरती. धावा फलकावरती. अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल टाकत असताना हरेश कराले अफलातून गोलंदाजी टाकत असताना 2 चेंडू आणि 20 धावा फलकावरती. ओहो, चेंडूला उडवलाय. बावीस धावा फलकावरती लागला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 22 धावा फलकावरती. तीन चेंडू आणि 22 धावा.
4 चेंडू आणि 23 धावा फलकावरती. काय अफलातून गोलंदाजी करत असताना हरेश कराले. 4 चेंडू आणि 23 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने 23 धावा फलकावरती लागले गेलेत. ओहो, फटका चांगला आहे. फटका गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडं. पंच आम्हाला सांगताय षटकार. 29 धावा फलकावरती लागले गेलेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 29 धावा फलकावरती. 5 चेंडू आणि 29 धावा फलकावरती. कमालीची गोलंदाजी हरेश कराले. जसा षटकार मारला तसा निर्धाव चेंडू टाकून कमबॅक करत असताना हरीश कराले. पण फंटास्टिक गोलंदाजी हरेश कराले. काय कमबॅक. मी विनंती करतोय साजिद शेख यांच्या सुभाष ते शहबाजी मालदार साहेबांचा सत्कार करण्यात येईल. परेश सुर्वे दादांना मी विनंती करतोय शहबाज दादा मालदार यांचा सन्मान करून घ्यायचं. चला स्पीड अप करायचंय. अजिबात टीम मीटिंग नकोय. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अजिबात विलंब नको, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची दक्षता घ्या. या मॅच नंतर कोणत्याही संघाला ओहो, चांगला फटका. बॉल चालला सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँड षटकार. एक चेंडू आणि 35 धावा फलकावरती. चांगली धाव चोरण्यामध्ये यशस्वी ठरले. 36 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आज्यावरती चढवलेला पहिला चेंडूवरती हल्ला. 36 धावा फलकावरती. फलकावरती. ओहो, चांगला फटका. बॉल चाललाय सीमा पार. अफलातून षटकार. बेचाळीस धावा फलकावरती लागले गेलेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 42 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि 42 धावा फलकावरती. तीन चेंडू आणि 42 धावा. यस, पंचांचा बोट आकाशाकडं. अजून एक
विकेट मैदानाच्या बाहेर. चला टीम मीटिंग नकोय. चला नेक्स्ट फलंदाज झोएब. हॅलो. 42 धावा फलकावरती लागले गेले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 2 निर्णायक चेंडू शिल्लक आहे अजूनही. आणि हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे तोच मैदानाच्या आत रवाना झालाय. झोएब पटेल हार्ड हिटर. ओहो फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अजून एक धक्का बसतोय नेरल लॉयनच्या संघाला. झोएब बॅट टू द पवेलियन. 42 धावा फलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रशांत. बेचाळीस धावा फलकावरती. ओहो चांगला फटका आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. प्रशांत विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असताना अजय गुप्ता या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. 42 धावा फलकावरती लागले गेले. 43 धावांची गरज आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला सनरायझर्स विपक्ष नेरल नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये लढत पाहायला भेटणार. आपण टॉस साठी यायचंय. मकरंद दहिवलीकर आणि साजिद शेख. चला मकरंद दहिवलीकर आपण टॉस साठी यायचंय. साजिद शेख उपस्थित आहेत. माझा आवाज मकरंद दहिवलीकर पर्यंत पोहोचत असेल तर प्लीज यायचं. तर मी शहबाजी मालदार यांच्याशी विनंती करतोय त्यांनी टॉस उडून घ्यायचा. शहबाजी मालदार यांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातोय. टेल चाललेला आहे. साजिद सर 2 मिनिटं तुमच्याशी घेतो आणि मकरांची. ठीक आहे. हॅलो हॅलो ठीक आहे साजिद सर तुमचा वेळ नाही घेतो मी. हॅलो हॅलो नेरल नाईट रायडर्सच्या सर्व खेळाडूंना विनंती त्या निश्चयाच्या पाठी यायचंय. नेरल नाईट रायडर्सचे सर्व खेळाडू आपण निश्चयाच्या पाठी यायचंय. तुम्हाला चहा नाश्त्याची
सनरायझर्सचे पण सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर यायचं. सनरायझर्स संघाचे सर्व खेळाडू, सनराइज आणि नेरल नाईट रायडर्स दोन्ही संघाचे खेळाडूंनी इथं यायचं. चला पंच, मॅचला सुरुवात करा. चला पंच, मॅचला सुरुवात करा. अजिबात विलंब नको. मराठीचा एक बुलंद आवाज सन्माननीय संदीपजी घोडविंदे साहेबांचा नुकताच आगमन झालंय. मी त्यांच्याशी विनंती करतोय तुम्ही येऊन वाढ कॅच. हेल सुपर कॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. हेल फुलटे चेंडू होता. फुलटे चेंडू पहिली विकेट इथे पाहायला मिळते. हॅलो, थोडं व्हॅल्यूम वाढवायचं आहे. पहिल्या चेंडूची विकेट. हॅलो, थोडा आवाज वाढवते डीजे मास्टर. पहिल्या चेंडूची विकेट. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूवरती 4 धावा. पंचांचा निर्णय येतोय. नोचा इशारा येतोय. नो +4 अशा आपल्या संघामध्ये ऍड केले जातील. चुकी करतोय रुपेश गोलंदाजी मार्गवरती. हॅलो, भाव्याच्या बॅटून आपण चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतो रुपेश चव्हाण. पहिल्या चेंडूतून विकेट प्राप्त केले, परंतु दुसऱ्या चेंडूत चुकी करतोय आणि या पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुरेपूर फायदा. चेंडू फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. आता जर पाहिलं जर आपण पर्यंत तर 3 चेंडू त्यांनी फुलटोस टाकलेत. हॅलो हॅलो, चुकी करतोय भाई. भावेची चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. फुलटे चेंडू आला, पुरेपूर फायदा घेतला. लेग साइडला फिरून करून दिला. चेंडू 6 धावा प्राप्त करतोय. 6च्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. त्रेचाळीसचा पाठलाग करत असताना नेरल डेव्हिस पुन्हा चांगला चेंडू. रनआउट दिसताना चुकी करतो क्षेत्ररक्षण आणि या चेंडू मिळेल एक सिंगल. जर चेंडू गॅदर झाला तर नक्कीच रनआउट इथं मिळाला असता. सनरायझर जेवढे खेळाडू असेल त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या जवळ यायचं. आपला कर्णधार आपली इथे वाट पाहत आहे. सनरायझरचे सर्व खेळाडू. रोशन आणि चुकी करतोय. यष्टीरक्षक नागेश पवार तिथे चुकी करतोय. कॅच ड्रॉप आणि
पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे, जार ठेवलेले पाण्याचे, कोणाला ताण लागले तर आपण पाणी पिऊ शकता. रनआउटची संधी आणि चुकी 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 चुकी. आणि आपण पाहतो मैदानामध्ये एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या धावमध्ये 13-5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. बॅटिंग करत असताना नेरळ डेअरडेव्हिल्स संघाचा 43चा पाठलाग करायचंय. रोशन आणि भावेशाची ही आपण जोडी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अक्षय बाद झाला आणि अक्षय बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा आपल्याकडे चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू झाला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव कंप्लीट, 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मध्ये धावसंख्या हलत झालंय आणि 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 15 धावसंख्या आपण पाहतोय. नेरळ लायन्स आणि नेरळ डेअरडेव्हिल्स या दोन्ही संघांना चालू असलेला सामना. नेरळ डेअरडेव्हिल्स आपण पाहतोय चांगली स्थितीमध्ये 43चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 1 गडी गमवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. 43चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय रोशन आणि भावेश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती नेरळ लायन्स संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, याची ओळख येतो मध्ये चेतन शिंदे. चेतन शिंदेचा पहिला चेंडू, दुसरा ओव्हर मधला पुलटा चेंडू, पुरेपूर फायदा. चेंडू झाला फाईन लेगला, 2 क्षेत्ररक्षक धावतात. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट आणि तिसऱ्या टप्प्याकडे चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मध्ये 4 हा येतोय. रोशनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुलटे चेंडू होता. रोशन आणि भावेश अशी ही जोडी आपण पाहतोय. नेरळ डेअरडेव्हिल्स संघाची 43चा पाठलाग करत असताना 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि दुसऱ्या ओव्हरचा 1 चेंडू झाला. धावसंख्या जाऊन 19 या धावसंख्येवरती. चेतन शिंदे याचा दुसरा चेंडू, चांगला चेंडू, चेंडूला फेकून दिलाय आणि काय ड्रॉप. कल्पेश गवली तिथे होते, चुकी करतायत क्षेत्ररक्षक. चुकी करतायत क्षेत्ररक्षक. सहजरित्या झेल होती परंतु कल्पेश गवली तिथे होते, त्यांच्याकडनं कॅच ड्रॉप झाले आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा या धावफलकावरती ऍड होत होती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं रोशन कातकरी. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय आणि चुकी करतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरा धाव कंप्लीट केलाय आणि बघता बघता 2 धावा इथं कंप्लीट झाल्यात. रुपेश तिथे होते, थोडीशी चुकी त्यांच्याकडनं झाली आणि या चेंडूमध्ये पुन्हा एकदा 2 धावा. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पुढे 23 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय नेरळ प्रीमियर लीग 2026 हे पर्व. स्वीटीचा फटका परंतु मिस झालाय. यशलक्ष्मीच्या हातामध्ये चेंडू विसरला गेलाय. डॉट चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 23. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका. या चेंडूत एक सिंगल. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. 24 द लॉस ऑफ 1 विकेट. नेरळ डेअरडेव्हिल्स मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. काल आपण पाहिला शेवटचा सामना जो होता तो नेरळ डेअरडेव्हिल्सने गमावला. म्हणजे जी रोशनने जी गोलंदाजी केली
परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभली नाही, त्यामुळे त्यांना तो सामना गमावा लागलाय. परंतु आज चांगली स्थितीमध्ये चांगला चेंडू आहे. एस पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर साठी. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय. नॉट आउटचा इशारा होतोय. थर्ड पंच यांचा नॉट आउट दिसला आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पुढे 24-43 ला पाठलाग करत असताना अजूनही 18 चेंडू मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या झाले 24. एक गडी गमवत असताना 43चं टार्गेट आहे. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे रुपेश चव्हाण आपल्या संघासाठी. पहिलं षटक थोडंसं त्याच्या मागं ठरलं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या, परंतु ती आता त्याला पूर्ण भरपाणी करायला लागेल. त्यामुळे ह्या ओव्हरमध्ये कॅप्टनने पुन्हा जबाबदारी त्यांच्यावरती दिली आणि अजून एक त्यांना संधी मिळाली आहे. संधीचं सोनं नक्की करतील का आपण पाहूया. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 25. स्ट्राईकला रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका सजवलाय, एकदम इझी फटका. रनआउटची संधी 2 क्षेत्र आणि चुकी आणि तिथे एक श्रेष्ठ चुकी करतायत. थ्रो थोडा चुकीची झाली, फेकी चुकीची झाली आणि या चेंडूवरती 3 धावा धावून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. हॅलो, आदरणीय सावराम दादा जाधव यांची इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आदरणीय सावराम दादा जाधव यांची इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आणि चुकी करतोय यष्टीरक्षक, चुकी करतोय. चेंडू चाललाय, चांगला चेंडू अडवलाय. 2 धाव पळून काढले. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या आणि पंचांचा निर्णय होतोय चौकार. 4 धावा. धावसंख्या झाली 31. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. भावेश आणि रोशन आपण पाहतो खूप चांगली बॅटिंग नेरळ डेडेवी संघाची आपल्याला इथे पाहायला मिळते. परंतु गोलंदाज थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो लायन संघाचा रुपेश चव्हाण. रुपेश चव्हाणचा पुढचा चेंडू, चांगला फटका. कार्पेट बदल फटका होता, चांगला क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवरती. धावसंख्या 32. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 32. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजे नेरळ डेडेवी संघाला. कल्पेश गवळीला पुन्हा एकदा संधी. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. रुपेश चव्हाणला असं वाटतं प्रत्येक चेंडूवरती कॅच गॅदर केली पाहिजे. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जमले 34. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ शॉट, काय फटका सजवला. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. काय बॅटिंग करतो रोशन आपल्या संघासाठी. एक अष्टपैलू खेळाडू कसा पाहिजे तो रोशन कातकरी सारखा पाहिजे. काय बॅटिंग आहे, काय गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती 40.
अजून 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. का बॅटिंग रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय फटका सजवलाय. सनराइज जे सर्व शिलेदार आपले खेळाडू कक्षामध्ये आपले कर्णधार आपले वाट पाहत आहे. तर आपण सर्वांनी इथे यायचे. काय बॅटिंग करतो रोशन आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. तिसऱ्या ओव्हर मधला धावसंख्या धावमध्ये 40 या धावसंख्येवरती अजून 13 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे नेरळ डेडेवी संघाला. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय आणि मॅच पूर्ण कमबॅक केलाय नेरळ डेडेवी संघाचा हा विजयी षटकार. काय बॅटिंग केली मैदानामध्ये आपल्या रोशनच्या माध्यमातून आपण पाहिलं. लगातार 2 षटकार लगालोय आणि रुपेश चव्हाणच्या वरती पूर्ण हल्ला चढवलाय आणि मॅच विजय करून दिले. ती म्हणजे नेरळ डेडेवी संघाला रोशन कातकरीच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि तब्बल 25 धावा त्यांनी आपल्या बॅटीतून इथे पाहायला मिळाल्या आपल्याला. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोशन. 25 धावाची एक अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून आपण साकारली तर पाहायला मिळाली. तो ठरतोय मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोशन कातकरी.